तर माझ्या घराजवळच एक काका सफाळ्यावरून भाजी आणून ते विकण्यासाठी बसतात. तर त्यांच्याकडून ह्या ताज्या अशा मुळ्याच्या 3 जुड्या मी घेतल्या. तर ह्या 2 जुड्या ज्या आहेत त्या बऱ्याच जणांना प्रश्न पडला होता की हा पालक आहे का? पण तो पालक नाही आहे, तो मुळा आहे. आणि दुसरी ही एक जुडी मी घेतली होती ज्याला मुळा होता. तर हा मुळासुद्धा मी वापरणार आहे. तर ह्या 3 जुड्यांचं आज मी वेगवेगळे 2 पदार्थ तुम्हाला मी करून दाखवणार आहे. तर आता सर्वात आधी मी इथे तूर डाळ घेतली आहे. ही तूर डाळ मी भाजीमध्ये घालणार आहे. तर त्यासाठी मी ती थोडा वेळ 15 ते 20 मिनिटं आपण पाण्यामध्ये भिजत घातली आहे आणि त्यानंतर आपण ती शिजवून घेणार आहोत. तर आता तुम्ही बघितलं असेल 15 ते 20 मिनिटानंतर ही अगदी छान व्यवस्थित अशी फुललेली आहे. तर पाणी घालून आपण ही अगदी हलकीशी बोटचेपी होईपर्यंत ती शिजवून घ्यायची आहे. तर आपली डाळ शिजेपर्यंत मी मुळा जो आहे तो स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला आहे. आता डाळ जी आहे ती पाण्यामधून आपण काढून म्हणजे त्यातलं पाणी गाळून घेतलं आहे आणि तुम्ही बघाल डाळ ही चेपल्यानंतर पूर्णपणे मऊ न करता त्यामध्ये आतमध्ये एक हलकासा डाळीचा कण राहायला पाहिजे. तर आता इथे आपला जो मुळा चिरून मी बाजूला ठेवून दिला आहे. भाजीसाठी आपल्याला लागणार आहे तो म्हणजे कांदा. या भाजीमध्ये भरपूर सारा कांदा, त्यानंतर ओलं खोबरं आणि मिरची. तर ह्यामध्ये आता तुम्ही बघितलं आपण हे सगळं चिरून बाजूला ठेवलं आहे. आता आपण जो मुळा इथे वापरणार आहोत, मुळ्याची पानं, तर ही थोडीशी मी मीठ घालून चुरून घेणार आहे. तर तुम्ही ह्या पद्धतीने मुळ्याची भाजी करता का हे मला नक्कीच सांगा. तर मुळ्यामध्ये मी थोडंसं हलकंसं मीठ घातलं आहे आणि हे मीठ जे आहे ते व्यवस्थित आपण मुळ्याला लावून घेणार आहोत. बऱ्याच वेळेला मुळा जो आहे तर तो हलकासा तुरट असतो किंवा अगदी भाजी जी आहे ती कचकचीत लागू शकते, म्हणून या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तर आता जवळजवळ थोडंसं आपण हलकंसं ह्यामध्ये मीठ जे आहे ते लावून ठेवलं आहे, म्हणजे त्याला हलकंसं पाणी सुटेल आणि ते जे पाणी आहे ते आपण आपल्या भाजीमध्ये वापरणार नाही आहोत. तर तोपर्यंत आपण कांदा जो आहे तो नरम करून घेऊया. तर त्यासाठी कढईमध्ये हलकंसं मी इथे खोबरेल तेल घातलं आहे. त्यानंतर चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरून घेतलेला कांदा, हे सगळं आपण व्यवस्थित मऊ करून घ्यायचं आहे. तर कोणतीही पालेभाजी म्हटलं की त्यामध्ये भरपूर सारा कांदा हा हवाच. तर आता इथे कांदा आपला हलकासा रंग चेंज झाला आहे. आता यामध्ये आपल्याला मुळ्याचा जो पाला आहे तो ॲड करायचा आहे. तर आता हा तुम्ही बघितलं आपण मीठ घालून ठेवलं आहे. हलकासा हा मऊ पडला आहे आणि ह्याला पाणीसुद्धा सुटलेलं आहे. तर अगदी हातानेच मुठीमध्ये हा हलकासा दाबून घ्यायचा आणि जे एक्स्ट्राचं ह्यातलं जे पाणी आहे ते आपण ह्यामधून वेगळं करणार आहोत. तर मुळ्याच्या भाजीसोबतची माझी एक लहानपणीची आठवण आहे, ती तुमच्यासोबत मी शेअर करते. आई माझी अशीच भाजी जी आहे मुळ्याची चिरून काही कामासाठी खाली म्हणजेच काही बाजार करण्यासाठी बाहेर गेली होती आणि मी घरामध्ये एकटीच होती. माझं वय होतं जवळजवळ 12 वर्षाचं, 10 ते 12च्या वयाच्या मधली मी होती आणि किचनमध्ये बघितलं तर आईने भाजी इथे चिरून ठेवली आहे. तर मला असा विचार आला की आई येईपर्यंत आपण भाजी जी आहे ती आपण चुरून ठेवूया. तर बऱ्याच वेळेला आईला हे करताना पाहिलं होतं, म्हणून आईला मदत होईल ह्या दृष्टीने मी त्यामध्ये मीठ घातलं आणि ती भाजी एवढी चुरली आणि अगदी त्याचा छोटासा असा त्या पानांचा गोळा जो आहे तो मी करून ठेवला. आणि त्यानंतर आई जेव्हा घरी आली तेव्हा तिलासुद्धा खूप हसू आलं. ती म्हणाली, "अगं तू चुरून एवढा त्याचा छोटासा गोळा करून ठेवला आहेस, तर असं करायचं नाही आहे." मग तिने पुढच्या वेळेला भाजी करताना ती कशी करायची हे मला दाखवलं. आपण असंच आपल्या आईवडिलांकडून काही गोष्टी शिकत असतो, काही बघून शिकत असतो, तर काही आपल्याला सांगून ते शिकवत असतात. तर आता तुम्ही बघितलं मी थोडंसं अगदी पाणी ह्यातलं जे एक्स्ट्राचं आहे ते आपण बाजूला काढून टाकलं आणि त्यानंतर चुरून घेतलेली ही जी भाजी आहे, मुळ्याची पानं आहेत, ती आपण फोडणीमध्ये आपण कांद्यासोबत शिजवायला ठेवली. तर आता ह्यामध्ये व्यंजन म्हणून आपण ही शिजवून घेतलेली तुरीची डाळ जी आहे ती ॲड करायची. करायला भाजी अतिशय सोपी आहे. अगदी कांदा, हिरवी मिरची, त्यानंतर चुरून घेतलेला मुळा आणि शिजवून घेतलेली तुरीची ही डाळ. अगदी सुंदर असा रंगही येतो. त्याचबरोबर हिरवीगार अशी ही भाजी आणि त्यामध्ये वरून घातलेलं पांढरं शुभ्र असं हे ओलं खोबरं. खूपच चविष्ट अशी ही भाजी तयार होते. अगदी शेवटी भाजी तयार झाल्यानंतर वरून आपण थोडंसं खोबरेल तेल ह्यावर घालायचं, म्हणजे भाजीची जी चव आहे ना ती अजूनच दुप्पट होते.
तर तुम्ही बघितलं किती छान रंग आला आहे. तर आता ही भाजी जी आहे मुळ्याची आपली खाण्यासाठी तयार झाली आहे. मस्त एक वाफ काढून आपण घेतलेली आहे. तर छान अशी ही गरमागरम अशी मुळ्याची भाजी खूपच चविष्ट लागते. ह्यासोबत मी आता चपात्या केल्यात आणि त्याचबरोबर मुळा घालून मी डाळीची आमटीसुद्धा केलेली आहे. तर डाळीची आमटी म्हणजेच आमची GSP लोकांची अगदी खासियत अशी आहे, ज्याला डाळी तोयसुद्धा म्हणतात. तर त्याचीसुद्धा रेसिपी जी आहे ना, मी तुम्हाला आधी दाखवलेली आहे. त्यामुळे तो पुन्हा एकदा व्हिडिओ मी आज केलेला नाही आहे. तर अगदी काय करायचं, तुरीची डाळ जी आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला एक अर्धा कांदा आणि हिरव्या उभ्या चिरलेल्या मिरच्या ॲड करायच्या आणि कुकरमध्ये शिटी आपण लावून त्या शिजवून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर जी डाळ आहे ती शिजून झाल्यानंतर वरून आपल्याला फोडणी घालायची आहे. तर फोडणीमध्ये फक्त आपल्याला राई आणि त्याचबरोबर हिंग, कढीपत्ता हे घालायचं आहे. आता आज डाळ शिजवताना मी कांदा मिरचीसोबत मुळासुद्धा ॲड केला होता. मुळ्याची खूप छान स्वाद जो आहे ना, तो ह्या डाळी तोळीला येतो. तर तुम्ही कधी हे ट्राय केलं नसेल ना कॉम्बिनेशन, तर नक्की ट्राय करून बघा. तुमच्याशी बोलता बोलता दुसऱ्या बाजूला माझ्या इथे चपात्यासुद्धा तयार झाल्या. आता पुढचा जो पदार्थ आहे ना, तो अगदी हटके असा आहे. तर ती आहे म्हणजे मुळ्याची कोशिंबीर. खायला अतिशय चविष्ट लागते. तर त्यासाठी तुम्ही ह्याला कोशिंबीर म्हणू शकता किंवा चटणीसुद्धा म्हणू शकता. खायला अतिशय स्वादिष्ट अशी तयार होते. नक्की एकदा ट्राय करून बघा. तर चपाती झाल्यानंतर त्याच तव्यावरती मी एक कांदा आणि त्याचबरोबर एक टोमॅटो 2 तुकडे करून घेतले आहेत. त्याचबरोबर थोड्याशा लसूण पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या. तर हे सगळं तव्यावरती आपण झाकण ठेवून एक जवळजवळ 3 ते 4 मिनटं आपण शिजवून घेणार आहोत. तर दोन्ही बाजूनी जे आहे ते आपला टोमॅटो आणि कांदा हलकासा मऊ होईपर्यंत आपण हे तव्यावर परतवून घेणार आहोत. तर तोपर्यंत दुसऱ्या बाजूला मी मुळा जो आहे तो थोडासा ठेवला होता. तर मुळा आणि त्याचबरोबर थोडासा पाला हा अगदी बारीक रफली असा चॉप करून घ्यायचा. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की मुळा जो आहे तो खाताना थोडासा तुरट लागेल, पण जेव्हा आपण ह्यामध्ये मिरची, टोमॅटो, कांदा हे सगळे पदार्थ ॲड करू त्यावेळेला त्याची टेस्ट जी आहे ती एकदम भन्नाट अशी येणार आहे. तर आता चॉपरमध्ये मी हा मुळा आणि त्याचबरोबर थोडासा मुळ्याचा पाला हे दोन्हीसुद्धा चॉप करून घेणार आहे. तुम्ही मुळा जो आहे तो किसूनसुद्धा इथे वापरू शकता, पण चॉपरमध्ये अगदी काम झटपट असं होतं म्हणून आपण हे चॉप करून घेतलं आहे. मस्त बारीक असं चॉप करून झालेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला आपला टोमॅटो जो आहे तो सुद्धा मऊ झाला आहे. तर एकदा दोनदा अलटीपलटी करून घेतला मी आणि त्यानंतर तुम्ही बघाल अगदी मऊ असं झालेलं आहे. तर आता हे सगळं साहित्य आहे हे आपण काढून घेऊया. तर आता ही जी रेसिपी आहे ना, ही मी माझ्या मैत्रिणीकडे खाल्ली होती. तिने टिफिनमध्ये घेऊन आली होती. तर त्यावेळेला ती मला खूपच आवडली आणि त्यानंतर मी एकदा दोनदा जेव्हा घरी ट्राय केली तेव्हा घरच्यांनासुद्धा खूप आवडली आणि त्यांना कळलंही नाही की त्यामध्ये मुळा आणि मुळ्याची पाला जो आहे तो आपण वापरलेला आहे. तर आता हे सगळं मऊ झालेलं कांदा, टोमॅटो हे सुद्धा मी चॉपरमध्ये ॲड करणार आहे. तुम्ही थोडंसं मिक्सरमध्ये सुद्धा अगदी खडबडीत असं मिक्सरमध्ये पाणी न घालता हे वाटून घेऊ शकता. आणि आता हे सगळं गरम असतानाच मी चॉपरमध्ये ॲड करणार आहे, म्हणजे सगळे पदार्थ जे आहेत ते व्यवस्थित एकजीव असे छान बारीक होतील. ह्यामध्ये घातलेला लसूण आणि मिरचीमुळे एक मस्त ठेचाची चव यायला येते. त्याचबरोबर ह्यामधला टोमॅटो आणि कांदा जो आहे त्याचा एक आंबट आणि स्मोकी फ्लेवर जो आहे तो ह्या कोशिंबिरीला किंवा चटणीला एक मस्त टेस्ट देतो. तर आता हे सगळे इन्ग्रेडियंट जे आहेत ते एकत्र आपण चॉपरमध्ये घातले आहेत आणि एकत्र छान मस्त आपण ते बारीक करून घेतले आहेत. खूपच छान स्वाद येतो आहे ह्यामध्ये वापरलेल्या कांद्याचा आणि त्याचबरोबर लसणीचा. तर आज आपण बनवलेली ही युनिक अशी मुळ्याची कोशिंबीर चटणी तयार झालेली आहे. खाण्यासाठी अगदी पौष्टिक अशी आहे. नक्की ट्राय करून बघा. तर आता अगदी सगळ्यात शेवटी ह्यावरती आपण गोडं तेल घातलेलं आहे आणि त्यानंतर वरून थोडीशी आपण पांढरे तीळ घातलेले आहेत. दिसायलाही छान दिसतं आहे आणि चवीलासुद्धा अगदी अप्रतिम लागते. नक्की ट्राय करा. तर आज बनवलेले हे तिन्ही पदार्थ तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट्स करून सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईबसुद्धा करा, म्हणजे तुम्हालासुद्धा असे वेगवेगळे घरगुती जेवणाचे वेगवेगळे पदार्थ नक्कीच पाहायला मिळतील. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत.